नमस्कार सर्वांना. बरेच जण जॉईन झालेत, आपापले व्हिडिओ ऑन ठेवलेत तर फार बरं होईल, कारण व्हिडिओ ऑन ठेवून तुम्ही जप केलात तर एक चांगली फिलिंग येईल. कृष्णन सर जॉईन झालेत आपल्याला, जे आज आपल्याला आपलं सत्र ते घेणार आहेत. आणि आणि हे सत्र सुरू होईल आता 1-3 मिनिटात आपण सुरू करू. कृष्णन सर फार अगोदरपासून आपल्या बरोबर जॉईन आहेत. कृष्णन सर आपल्या बरोबर ऑलरेडी 2 सत्र त्यांनी घेतलेली आहेत, पण त्यांचेही बरेच कार्यक्रम नियोजित असतात, त्याच्यामुळे मग ते एक सत्र आपण आता घेतोय एकत्रित करून. तुम्हा सर्वांचा सहभाग असेल तर आपण जी पुढची सत्र आहेत जी आपण घेणार आहोत, जसं आता संडेला आपण सत्र घेतोय, आपण एकादशीला सत्र घेतोय, तर तसं सत्र आपण एकत्रित सगळे एक मिळून घेऊ शकतो. मी पुन्हा सांगते, मागे पण मी म्हटलं होतं की जेव्हा आपण एखाद्या स्तोत्राचा प्रचार किंवा उच्चार करत असतो, आपण शाळेपासूनच संस्कृत शिकलेले नाही आहोत. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की तुमचे उच्चार चुकू शकतात किंवा चुकणार आहेत. ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. पण अशा वेळेस त्याच्यासाठी करायचं नाही असं करू नका. मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. जेव्हा मी सुरुवात केली होती, तेव्हा मलाही उच्चार तितकेसे सहज येत नव्हते. पण मग त्याच्यामुळे काय झालं, की प्रयत्नांबरोबर परमेश्वर, मी कधीच प्रयत्नाअंती परमेश्वर असं म्हणत नाही. त्याच्यामुळे प्रयत्नांबरोबर परमेश्वर या उक्तीने जर आपण चाललो, तर तुम्ही बघाल, की प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. काय होईल, थोडं चुकेल, कधी अडखळायला होईल, सगळं ठीक आहे. आपण सगळे एकत्रितपणे आपण एकमेकांना समजून घेऊनच हे पुढे नेणार आहोत. त्याच्यामुळे काही हरकत नाही, पण खरंच पुढे या. माझा अनुभव सांगते तुम्हाला, मी 4 महिन्यात जे काही तुम्ही मला आत्ता ऐकताय, ते मी अवघ्या 4 महिन्यात केलेली प्रॅक्टिस आहे. आणि प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा मी सुरू केलं आणि मी रोजच्या माझ्या उच्चारामध्ये, रोजच्या माझ्या वागण्या बोलण्यामध्ये मी ते स्तोत्र ठेवलं आणि मग मी घ्यायला लागली. आता मी घ्यायला लागली म्हणण्यापेक्षा की मला अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या होत्या, की तिथे मला घेणं फार अपेक्षित होतं. म्हणजे मला घ्यायचंच आहे. माझ्याशिवाय मला नाही घेतलं तर दुसरं कोणी अवेलेबल नाही. त्याच्यामुळे मला घेणंच होतं. तुमच्या केसमध्ये तसं नाहीये. आपण प्रॅक्टिस घेऊ शकतो. तुमच्यापैकी कोणाला जर प्रॅक्टिस करायची तर मला सांगा. आपण अर्धा 1 तास काढू आणि तुमची प्रॅक्टिस घेऊ. समजा तुम्हाला संडेला कार्यक्रम घ्यायचा आहे, तर आठवडाभर आपण तुमची प्रॅक्टिस घेऊ. तसंही आपण करू शकतो आणि माझी तयारी आहे त्यासाठी. आप दोघांच्या कन्व्हिनियंट टाईम प्रमाणे. तर तसं आपण करू शकतो. सो आजचं सुरू करूया आपण. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार. आजचं सत्र कृष्णन सर घेणार आहेत. कृष्णन सर रिटायर बँकर आहेत आणि ते ठाणे येथेच राहतात. सो आपल्याबरोबर बऱ्याच कालावधीपासून आहेत. बरेच जुने मेंबर आहेत आपल्याबरोबर जे एकत्रितपणे काम करतात. तर आपण असं एकत्रितपणे करतोय. तर कृष्णन सर, ओव्हर टू यू. मी स्क्रीन शेअर करते. तुम्ही स्क्रीन शेअर झाल्यावर मला सांगा फक्त. 1च मिनिटं द्या. दिसते का मला सांगा हा स्क्रीन? नाही, आतापर्यंत नाहीये. बरं, 1च मिनिट द्या. दिसतंय ना? हो. चला. सो मी रन करते. फर्स्ट स्लाइड दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? आवाज येतोय माझा? हो, आवाज येते. दिसते सर्वांना दिसायलाच पाहिजे ऍक्च्युली, पण आपलं तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला दिसतंय तर सगळ्यांना हो, मला दिसते. दिसतंय ना? म्हणजे सगळ्यांना दिसतंय. ओके, ठीक आहे. आपण आता इथे प्रेझेंट करूया. ते संकल्पचं स्क्रीन. हो, घेते. ही पहिली आहे. फक्त मी आहे ना
मला म्यूट करून घेते आधी, म्हणजे मग तुम्ही सुरू व्हाल. मी म्यूट राहीन आता. सुरू करूया 3 वेळा ओम. ओम ओम ओम. गणेश वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वथा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संकल्प. एन मुत्तकृष्णन, भारद्वाज गोत्र. आज मी अत्यंत भक्तिभावाने श्री विष्णू सहस्रनाम पठण करीत आहे. या पवित्र पठणाचे सर्व पुण्य माझ्या भारत मातेचे संरक्षणासाठी अहोरात्र जागते असलेला भूसेना, वायुसेना, नौसेना व गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक आणि देशसेवक यांना समर्पित करत आहे. या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल, पराक्रम आणि आरोग्य वाढो व भारत मातेचे तेज अखंड राहो, हीच माझी श्री विष्णुपदी नम्र प्रार्थना. ओम शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराक्षरात्मजं वन्दे सुखदादं तपोनिधिं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभ विष्णवे. श्री वैशंपायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्दक्कं कमर्चन्द प्राप्नुर्वानवा शुभम्. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसार बन्धनात्. श्री भीष्म उवाच. जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषनमव्यव्ययम् ध्यायन् स्तुवन्नमस्यन् च यजमानस्थमेव च. अनाधिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखादिगो भवेत्. ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तुवैरर्चय नरस्तदा. परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यःपरायणम्. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययः पिता. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगाकमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते
विष्णु नाम सहस्रम मे शृणु भावपयापहम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये। ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुप्तधा देवो भगवान् देवकीसुतः अमुदांशोद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दनः त्रिसामाहृदयं तस्य शान्तत्ते विनियुज्यते। विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्। अस्य श्री विष्णु दिव्य सहस्रनाम स्तोत्र महामंत्रस्य श्री वेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री महाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशोद्भवो भानुरुति बीजम् देवकी नंदन श्रेष्ठेति शक्तिः उद्भव क्षोभणो देव इति परमो मंत्रः शंखपृन्नन्दकी चक्रीति कीलकम् शान् गदर्वा गदाधर इत्यस्तम् तथाङ्गपाणिरक्षोभ्य इति नेत्रम् त्रिसामा सामः सामेति कवचम् आनन्दं परब्रह्मेति योनिः ऋतुसुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्री विश्वरूप इति ध्यानम् श्री महाविष्णु प्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम् क्षीरोधन्वत् प्रदेशे शुचिमणिविलसत्सैक्यते नौत्किकानां माला क्लुप्तास्तनस्तस्फटिकमणिनिभैर्मौक्तिकैर्मण्डिताङ्कः शुभ्रैरभ्रैररभ्रैरुपरि विरचितैर्मुक्तपीयूषवर्षैः आनन्दीनः पुनीयादरिनलिनगधा शङ्खपाणिर्मुकुन्दः भूः पादो यस्य नाभिर्वियदसुरनिलच्चन्द्रसूर्यो च नेत्रे कर्णावासा शिरोधौर्मुखमभिधानो यस्य वास्तेभ्यमप्तिः अन्तस्तं यस्य विश्वं सुरनरगगो भोगि गन्धर्वदैत्यैः चित्रं रं रम्यदेतं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं पीतकौशेयवासं श्रीवत्साङ्गं कौस्तुभोद्भासिताङ्गं पुण्यो भेदं पुण्डरीकाय दाक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् नमस्तमस्तभूतानाम् आदिभूताय भूपते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशङ्खचक्रं सक्रीडकुण्डलं सबीधवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनां बुधश्याममायदाक्षमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभामाप्यां सहितं कृष्णमाश्रये। ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च भुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभुः प्रभुरीश्वरः स्वयंभुः शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनाधिनिधनो दाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः
विश्वकर्मा मनुस्तष्टा स्तविष्टस्थविरो ध्रुवः अग्राग्यक्षाश्वत कृष्णो लोगिदाक्ष प्रदर्दनः प्रबोधश्चिदकुक्राम पवित्रं मंगलम परम ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम क्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहत् संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शनः अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युतः वृषाकपि रमेयात्मा सर्वयोग विनिश्रुतः वसुर्वसुमना सत्य समात्मा संविदः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर् विश्वयोनि शुचिस्रवाः अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वविद्भानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदांगो वेदवित् कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः चतुरात्मा चतुर्व्यूहः चतुर्धंश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिदः अनगो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरुज्जतः अदीन्द्र संग्रह सर्गो ददात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अदीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशव पुष्यमान् अमेयात्मा महादिदृक् महेश्वासो महीभत्ता श्रीनिवास सदांगदिः अनिरुद्धः सुरानंदो गोविंदो गोविदांपतिः मरिचिर्धमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापतिः अमृत सर्वदृक्सिंह संधाता संधिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा गुरुर्गुरुदमो धाम सत्य सत्य पराक्रमः निमिषो निमिष श्रग्वी वाचस्पतिरुदारदीः अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्ता विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृदत् संप्रमर्दनः अहत् संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषागी वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानस्य विविक्तः श्रुतिसागरः शुभजोद्धुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुतो वसुः नैकरूपो बृहत् रूपः श्रीविष्ट प्रकाशनः ओजस्तेजो द्विदिर प्रकाशात्मा प्रधावनः रुद्रस्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशुद्भवो भानुशशबिन्दुः औषधं जगदस्सेतुः सत्यधर्मा पराक्रमः भूतभव्य भगवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम कामप्रद प्रभुः युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपस्य सहस्रजित नन्दजित् इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः
क्रोधः क्रोधकर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रदिद प्राण प्राणदो वासवाजुनजः अपां निधिरधिष्ठानमप्रमत्त प्रतिष्ठितः स्कंद स्कंधधरो दुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकस्थारणस्थारशूरशौर्यजनेश्वरः अनुकूलक्षदावर्त पद्मी पद्मनिवेक्षणः पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोगिदो मार्गो येतुर्धामोदरः सहः महीधरो महाभागो वेगवान्नमिदाशनः उद्भवक्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः परर्दि परम स्पष्ट तुष्ट पुष्ट क्षुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमदां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरदोक्षजः रुदु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रहः उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारफ्तावरप्ताणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नत्तो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठोभुर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री शमक्षामत्समीहनः यज्ञैज्जो महेज्जस्य कृतः सत्रं सदाङ्गधिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुहृदः सुमुखः सूक्ष्मः सुकोशः सुगतः सुहृद् मनोहरो जिदक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वावनस्ववचो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नभर्भो धनेश्वर धर्मकृत् धर्मकृत् धर्मी सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः कपस्थिनेमि सत्त्वस्थः सिंहो बोधमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभूतगुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कवीन्द्रो भूरिदक्षिणः सोमभौमदपत् सोम पुरजित् पुरुषत्तमः विनयोजय सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयदा साक्षी मुकुन्दो मिदविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशोन्दहः अजो महार्ह स्वाभाव्यो जितामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत् महावराहो गोविंद शुषेण कनकांगदी गुह्यो कबीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजित कृष्णो दृढः संघर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुतः आदित्यो ज्योतिरादित्य सखिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वा खंड परशुद्धारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदिक्व्यासो वाचस्पति नियो निजः त्रिसामासामगस्साम निर्वाणं भेषजं भिषक्
संन्यासकृच्चमशान्तो निश्चा शान्तिपरायणम् शुभांग शांति दस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपदि श्रीमदांबरः श्रीधर श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमाल लोकस्त्रयाश्रयः स्वच्छ स्वंग सदानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्ण सर्वद सक्षु अनीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर् विशोक शोकनाशनः अर्चिस्मान् अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोदनः अनिरुद्धो प्रतिधर प्रद्युम्नो मिद विक्रमः कालनेमि निहावीर शौरि शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपालक कामी कांतकमः अनिर्देशव पूर्विष्णुर्वीरो नंदो धनंजयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्तनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरकः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारण प्रियः पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्थितकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुमनाहविः सत्कदिः सत्कुदिः सत्ता सद्बोधिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासः सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्भः दर्भदो दृप्तो दुर्धरोदा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्ति अव्यक्त शतमूर्ति सदाननः एकोनेकसवस्किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगचंदनांगदी वीरः विषमशून्यो गदाशिरचलश्चलः अमानीमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रप्रधाम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नेकशृंगो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गदिः चतुरात्मा चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा धुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा शुभांगो लोकशारंगः सुदंदुस्तंदुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृताकमः उद्भव क्षुंदर सुंदो रत्ननाभसुलोचनः अर्को वाचसनशृंगी जयंत सर्वविजयी सुवर्णबिंदुर्रक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महाकृतो महाकर्तो महाभूतो महानिधिः कुमुदकुंदर कुंद पर्जन्य पावनो नीलः अमुदांशो मृदवपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुहृद सिद्ध शत्रुतापनः नक्रोधो धुम्बरो श्वद्ध चाणूरांध्रनिषूदनः सहस्रार्चि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिरनगो चिन्त्यो भयकृत् भयनाशनः
अणुर्बृहत्कृशस्थूलो गुणबृन्निर्गुणो महान् अद्भुतस्वस्तुतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारवत्कथितो योगी योगीश सर्वकामतः आश्रमक्षमणः सामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमैदादमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होः प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर उदभुक् विभुः रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः अनंतो हुदभुक्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विण्णः सदा मर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात् सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्ति 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 भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रकुण्डली चक्री विक्रम यूजित शासनः सप्ताधिक सप्तसह शिशिरः सर्वरीकरः अक्रूरप्पेशलो दक्षो दक्षिण क्षमिणां वरः विद्वत्तमो वीदभय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्दो जीवन पर्यवस्थितः अनंतरूपो नंदशीर्जिदमन्युर्भयावहः चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रचिरांगदः जननो जन जन्मादिर्भीमो भीम पराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पः सप्रजागरः उद्वगः सप्तचारः प्राणद प्रणवपणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरादिदः भूर्भुवः स्वस्तरस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञभुत् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुक् यज्ञसाधनः यज्ञाञ्जकृत् यज्ञगुह्यमन्नमन्नादयेव च आत्मयोनिः स्वयं जातो वैकानः सामकायनः देवकी नन्दनः स्रष्टा सिद्धीशः पापनाशनः शङ्खपृन्नन्दगी चक्री शाङ्खधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः श्री सर्वप्रहरणायुध ओम नमः इति वनमाली कदी शांकी शंकी चक्री चनंदगी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु वनमाली कदी शांकी शंकी चक्री चनंदगी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु वनमाली कदी शांकी शंकी चक्री सनंदगी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु श्री वासुदेवोभिरक्षतु ओम नमः इति दम कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम् येदं शृणुयान् नित्यं यस्या विपरिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किंचित् सोमुत्रेह च मानवः वेदांतको ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योदन समृद्धः स्यात् शूद्रः सुखमवाप्नुयात् धर्मात्ति प्राप्नुयात् धर्म अर्थाति चात्तमाप्नुयात् कामान् अवाप्नुयात् कामी प्रजाति प्राप्नुयात् प्रजाम् भक्तिमान्यस्तदुत्थाय शुचिस्तत्कदमानसः सहस्रं वासुदेवस्य नाम्नाम् एतत् प्रकीर्तयेत् यश प्राप्नोति विपुलं ज्ञातिप्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोदनुत्तमम्
न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजस्य विन्दति भवत्यरोगो द्युतिमान् बलरूपगुणान्वितः रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्छेद बन्धनात् भयान् मुच्छेद भीदस्तु मुच्छेदापन्न आपदः दुर्गाणि त्रिदत्याशु पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण नित्यं भक्तिसमन्वितः वासुदेवाश्रयो मत्यो वासुदेवपरायणः सर्वपापविशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवमदीयानः श्रद्धा भक्तिसमन्वितः युज्येतात्मसुखशान्ति श्रीदुधि समृद्धिकीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे दौश्य चन्द्रार्क नक्षत्रा कं दिशो भूर्मतो दितिः वासुदेवस्य वीर्येण विदुतानि महात्मनः ससुरासुर गन्धर्वं सयक्षोरगराक्षसं जगत्वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् इंद्रियाणि मनोबुद्धिः सत्त्वं तेजो बलं तिथिः वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च सर्वागमानाम् आचारप्रथमं परिकल्पते आचारप्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषयः पितरो देवो महाभूतानि दातवः जंगमा जंगमं छेदं जगन्नारायणोद्भवम् योगो योगो ज्ञानं तदा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदाशास्त्राणि विज्ञानं वेदत् सर्वं जनार्दनात् एको विष्णुर्महद्भूतं पृथक् भूतान्यनेकशः त्रिलोकान्यवाप्तभूतात्मा भुङ्क्ते विश्वभोगव्ययः इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्याख्येन कीर्तितं पठेत्यपुट् इच्छेत् पुरुषः श्रेयः प्राप्तुं सुखानि च विश्वेश्वरमयं देवं जगतः प्रभुमव्ययं भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवम् ॐ नमः इति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभ सुरोत्तम भक्तानामनुरक्तानां त्राता भव जनार्दन श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डव सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशय ॐ नमः इति व्यास उवाच वासनात् वासुदेवस्य वासिदं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तुते श्रीवासुदेव नमोऽस्तुत ॐ नमः इति पार्वती उवाच केनोपायेन लघुनां विष्णो नाम सहस्रकं पठ्यते पंडिते नित्यं स्तोतुमिच्छाम्यहं प्रभो ईश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे
सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। श्रीराम नाम वरानन ओम नमः इति। ब्रह्म उवाच नमोऽस्तनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। श्री सहस्रकोटियुगधारिणे नमः ओम नमः इति। संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्तत् श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। श्री भगवान् उवाच अनन्या चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आर्था विषण्णा शिथिलाशबीदा घोरेषु च व्याधिषु वर्तमानाः संकीर्त्य नारायण शब्दमात्रं विमुक्त दुःखाः सुखिनो भवन्तु। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते। विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि समश्व पुरुषोत्तम। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। थैंक यू, धन्यवाद। धन्यवाद मॅडम. नमस्कार सगळ्यांना. कृष्णा सर खूप खूप धन्यवाद. खूप छान सेशन्स घेतलं, छान झालं. आणि आपण सर्वांनी अशाच प्रकारे सेशन्स घेऊन लवकरात लवकर आपले जे संकल्प आहे आपण 1 करोड जमा करणार आहोत तो आपण साध्य करूया. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे की आपण 26 तारखेला शाकंभरी मंदिराच्या इथे डोंबिवली येथे ऑफलाईन घेत आहोत. त्याचबरोबर आपण प्रयत्न करतोय की आपण पुण्याला एक ऑफलाईन सत्र ठेवायचं. त्याची तयारी चालू आहे. ती झाली की मी पुण्याचाही तुम्हाला कळवेनच, की जेणेकरून तुम्ही जेव्हा पुण्याला कोणी असेल तर त्यांनी तिथे येऊन तो लाभ घ्यावा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी डोंबिवलीला येऊन नक्कीच लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सत्र तिथे लाईव्ह अनुभवता येईल. कारण श्रवणाचं पुण्य त्या पदरात तेवढं जेवढा आपण एखादा काम इतरांसाठी करतो आणि त्याचा लाभ नक्की होतो. तो नक्की सगळ्यांनी या आपल्या तुम्हाला बोलायचं तर ऍड्रेस करू शकतो. शुभांगी मॅम, ते 26 तारखेला स्क्रीन असं दाखवणार का मोठ्या ह्याच्यामध्ये? हो, सगळ्यांना म्हणण्यासाठी. हो 26 तारखेला आपण लाईव्ह करणार. हो लाईव्ह स्क्रीनवर दाखवणार ना. आणि एकच जण म्हणणार, मग आपण मनात म्हणायचं का सगळ्यांनी जोरानेच म्हणायचं? नाही, तिथे सगळेजण एकत्रित म्हणणार आहेत. तिथे आपण काय करणार आहोत, 5 जण आपण स्टेजच्या समोर बसवणार आहोत. आपल्या बरोबर जे एक्स आर्मी पर्सन येत आहेत ते असणार आहेत. त्यांच्या बरोबर 5 जण बसणार आणि ते 5 जण सुरू करणार. आपण एकत्र, म्हणजे तिथे आतापर्यंत 100 जणांची नोंद झाली आहे, तर 100 जण एकत्रित म्हणणार. त्यावेळेस तुम्हालाही त्यांच्याच बरोबर म्हणायचं, संकल्प आणि असं करायचंय. म्हणजे स्क्रीनवर बघूनच म्हणायचं ना, आता कसं म्हणतो आपण तसं? येस 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 येस, स्क्रीनवर.
आणि मी काय करेन त्यावेळेस की ग्रुपमध्ये त्याच दिवशी मी पीपीटी पुन्हा शेअर करेन, जेणेकरून पीपीटी तुम्ही वाचून पण त्याच्याबरोबर म्हणू शकाल. असं करू. ओके ओके ओके, हा चालेल चालेल. ठीक आहे. तुम्ही ओके, हा. सगळ्याजण जॉईन झालात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया लवकरच. धन्यवाद धन्यवाद. मॅडम छान झाला हे सेशन. मॅडम थँक्यू हॅलो. थँक्यू खूप छान झालं. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो हा बोला. हॅलो. हा मॅडम छान झालं सेशन. थँक्यू. राजेंद्र कदम बोलतोय मॅम. हो हो हो, थँक्यू सो मच. सगळ्यांचे आभार आहे, तुम्ही येताय आणि सगळे मिळून सहभाग करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे आज 2 नवीन जॉईन झालेत मॅडम. हो का? नागेश कुलंगी एक्स सर्व्हिसमॅन आहेत ते मिलिटरीचे. नागेश कुलंगी म्हणून माझे मित्र आहेत. त्यांना प्लीज 2 शब्द बोलायला सांगाल तर फार आनंद होईल आम्हाला. आजचं सेशन नागेश 1 मिनिट म्यूट केला काय? नागेश कुलंगी आहे. इथे दिसत नाहीये, मी एकदा चेक करते, थांबा. आहे तो. आहेत. नमस्कार नागेश, तुझं म्यूट हे ऑन कर. कम ऑन लाईन. हॅलो. नमस्कार नागेशजी. नमस्ते मॅडम. नमस्कार. कार्यक्रम आवडला, फार छान झालेला आहे. मी नवीनच असल्या कारणामुळे एवढं माहित नव्हतं. माझा दोस्त राजेंद्र कदम यांनी मला सांगितलं आणि मी आज तरी मी प्रॉब्लेम मध्ये होतो थोडस कामामध्ये आणि फक्त 15 मिनिटं मी ऐकलं, परंतु फार छान मॅडम. तुमच्यासाठी सगळं की हे जे काही बघा, तुम्ही सर्वजण म्हणजे प्रत्येक सैनिक बॉर्डरवर देशसेवा करताना आमचं संरक्षण करतात, तर तुमच्या संरक्षणासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे सगळे मिळून करायचा प्रयत्न करतो. हो मॅडम. थँक्यू मॅडम. नक्कीच सहभागी व्हा आणि नक्कीच. नागेशजी, आपण कुठे असता? मी सांगली जिल्हा जत तालुका उमराणी हे गाव. चला नक्कीच, म्हणजे सांगलीला जर काही आयोजन झालं कोणत्या सत्राचं तर तुम्हाला नक्कीच सांगू. तुम्ही आम्हाला तेवढाच सपोर्ट हातभार दिलात तर फार बरं होईल. ओके अवश्य मी मदत करेन. नक्कीच आपण करूया. तुम्ही ग्रुपवर जॉईन व्हा. राजेंद्र सर तुम्हाला लिंक पाठवतील. तुम्ही ग्रुपवर व्हा, म्हणजे मग आपण हळूहळू संपर्क साधू आणि करू. ओके ठीक आहे. मॅडम आणि रेखा सुतार म्हणून आहेत, त्या पण जॉईन झाले. त्यांचे मिस्टर एक आर्मी मध्ये आहेत, ते आता आज जॉईन केले त्यांनी. क्या बात आहे. खूप छान रेखाताई, तुमचे खूप आभार. आणि मी असं सांगेन की आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न सगळ्यांसाठी लाभ हो आणि होतच आहे. सो तसाच तुम्हालाही हो. खूप आनंद झाला की म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आम्ही सगळे मिळून जो काही प्रयत्न करतोय तर तुमच्या अशा येण्याने आम्हाला स्वामी पोचपावती देत आहेत की तुमचं हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचतंय, असा भास मला होतोय. सो खूप धन्यवाद. बोलू का? हो बोल. रोहिणी बोलते, लोलपर्णी मुंबईवरून. बोला. मी आता सध्याच जॉईन केलं, पण ते एवढं थोडस कठीण असल्यामुळे मला पाठ नाही, तर मी माझ्याकडे लावून ठेवून बसते, तर चालेल का? काही हरकत नाही. मी मगाशीच म्हटलं तसं की काही हरकत नाही. एक लक्षात घ्या, मला म्हणजे शक्य झालं तर आपण रोज पाठ करू, पण काय आहे की आता अजून आपल्याकडे सत्र घेणाऱ्यांची कमी आहे. तुम्ही पाठ करा, तुम्ही रोज बोलत राहा, रोज प्रॅक्टिस करा. हळूहळू तुम्हाला हे जे पूर्ण सत्र श्लोक सगळे बोलता येतील, हा माझा विश्वास आहे. प्रयत्न करायचा की तुम्ही रोज एकदा हे म्हणायचं, वाचायचा प्रयत्न करा. हळूहळू येणार. आणि मग आपण आता बघा, सुरुवात आपण एकादशी पासून केली. एकादशी बरोबर आपण रविवारवर आलोय. मग हळूहळू आपल्याला हे सत्र रोज घ्यायचं आहे. हा माझा मानस आहे. म्हणजे भले त्यावेळेस ज्याला शक्य आहे तो जॉईन होईल, पण ज्याला शक्य होईल त्याने घेतलं तर तो एक आनंद वेगळा असेल. पण आपल्याला रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. म्हणजे स्वामी, आपण केलेली सामूहिक केलेली प्रार्थना ही अतिशय उच्च फळ देते, हा माझा अनुभव आहे. आपण आता हे जे सत्र करतो हे ऑनलाईन ह्यासाठी करतोय की खूप कमी जणांना म्हणजे जॉईन व्हायला मिळतं. खरं सांगू तर मी ऑफलाईन प्रयत्न केलेत पहिले 2 महिने,
मला प्रचंड त्रास झालेला आहे, पण असो. पण मग आता आपण हे ठरवलंय की आपण रोजचे, संडेचे किंवा एकादशीचे ऑनलाईनच घेऊ, जेणेकरून जिथे कुठे जो असेल. मागच्या काही सत्रामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, बँगलोर वरून अगदी कर्नाटकाहूनही लोक जॉईन झालेली आहेत आणि ते रोज पाठ करतात आणि तो पाठ मला पाठवतात. त्याच्यामुळे ऑनलाईनचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्या या सत्रात भारतातून काय अगदी विदेशातूनही लोक जॉईन होऊ शकतात. तर हो. आपण मॅडम मी ओरिसामध्ये आहे. मी ओरिसामध्ये आहे मॅडम. ओरिसामधून जॉईन झालोय. बघा, आज एक नवीन की आज ओरिसाहून आपल्याहून आहेत. सो आपण आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत हे पोचवा, त्यांनाही सांगा. बघा, तुम्हाला खरं सांगू का, ह्या सत्राचा आपला मेन उद्देश तर आहेच की आपण सैनिकांसाठी करतोय. पण तुम्हाला खरं सांगू, याच्या मागचा माझा एक हिडन उद्देश हा आहे की या सत्रांमध्ये तुम्ही तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला यामध्ये बसवा. कारण या स्तोत्राची काय ताकद आहे, या स्तोत्राचे किती चांगले परिणाम होतात. तुम्हाला सांगते, तुमचे 12 सत्र झाले की तुम्हाला अनुभव यायला सुरू होणार. जरी आपण या सत्राचं सगळं पुण्य सैनिकांना अर्पण करत असू तरी सुद्धा हा माझा अनुभव आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्यापैकी ज्याला कोणाला शक्य आहे की मॅडम मी सोमवारी घेणार, मग मी तो सोमवार एका व्यक्तीला देणार की सोमवारी त्याची जबाबदारी त्यानेच लॉग इन करायचा, त्यालाच ते सगळं मी देणार. एखादा म्हणाला मी मंगळवारी घेतो, मी बुधवारी घेतो, तसं करूया आपण, जेणेकरून सगळ्यांकडनं हे होईल. आणि आपलं संकल्प 1 करोड करायचा आहे. म्हणजे विचार करा की आपण जेव्हा 1 करोडला पोहोचणार, तुम्ही विचार करा, गुगलला प्रश्न पडला पाहिजे की 1 करोड लोक मी कशी एका वेळेस जॉईन करू. या लेवलला आपल्याला न्यायचंय आणि आपण हे कोणालाही दाखवायला नाही करत आहोत. तुम्ही विचार करा, 1 करोड लोक ठिकठिकाणी बसून जेव्हा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत असतील, काय ऊर्जा प्रस्थापित होईल आणि काय ऊर्जा ती जाऊन स्वामी त्या सैनिकांना जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे देतील. तुम्हाला सगळ्यांना चालणार असेल तर एक स्टोरी सांगू का की मला हे सत्र करायचं कसं सुचलं. एक 5 मिनिटं तुमची घेऊ शकेन मी. हो, सांगा. धन्यवाद. तुम्हाला खरं सांगते, मी सांगा मॅडम, सांगा. नक्कीच. शंकर गीता जर आपल्यापैकी कोणी वाचली असेल, शंकर गीता म्हणजे धनकवडीचे शंकर महाराज जे पुण्याला असतात, तर शंकर गीता वाचताना तिथे एक कथा आली आणि त्या कथेमध्ये शंकर महाराजांचे जे भक्त आहेत ते आर्मीमध्ये होते आणि आर्मीमध्ये असताना, अच्छा ही सत्य कथा आहे. आणि तुम्हाला सांगते, जोपर्यंत मी शंकर गीता जेव्हा मी वाचली, ही गोष्ट साधारणतः 3-4 वर्षापूर्वीची आहे, ती कथा वाचली तोपर्यंत मला आठवतं, माझ्या काही संपर्कातून मला कळलं की ज्यांच्याबद्दल ही कथा लिहिलेली होती त्यांच्या सौभाग्यवती तोपर्यंत हयात होत्या. मला आजचं माहित नाही, पण तोपर्यंत हयात होत्या जेव्हा ही माझ्या नजरेस ती कथा आली. आणि त्या कथेमध्ये महाराजांची अशी, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की ती कथा अशी आहे की ते आर्मीमध्ये तिथे बॉर्डरवर सेवा देत होते आणि त्यावेळेस युद्धाच्या प्रसंगामध्ये जवळजवळ समोरून कमीत कमी 7 ते 8 गोळ्या आल्या आणि त्यांच्या पायाला लागल्या, त्या दोन्ही पायांना लागल्या. आता अर्थातच आर्मी मॅन म्हणून तुम्ही फार छान समजू शकता, त्या गोळ्या लागल्यावर ते व्यक्ती खाली बसले आणि खाली बसून पण ते लढत होते. ते लढतायत, त्यांनी सगळं केलं, ते आता अर्थात लढत असताना आपल्याला काय लागलं, किती लागले, ही भावना म्हणजे आर्मी मॅनचं शरीरच वेगळं असतं, सो ती त्यांना नव्हती. परंतु हे सगळं झालं आणि जेव्हा ते युद्ध थांबलं किंवा ती जी काही तिकडची पोझिशन आहे ती थांबली, त्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या पायाला तर गोळ्या लागल्या होत्या, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची जखम झाली नव्हती. बघा. आणि त्यानंतर जेव्हा ते सुट्टीवर आले आणि महाराजांना भेटायला गेले, ते महाराजांना प्रत्यक्षात भेटलेले आहेत. ही कथा किमान 100 वर्षापूर्वीची असावी माझ्या मते तरी. तेव्हा महाराजांना भेटायला गेले तेव्हा महाराज त्यांना ओरडले, तुझ्यामुळे मला पायाला गोळ्या मारून घ्याव्या लागल्यात. आणि महाराजांनी त्यांना त्यांचे पाय दाखवले, तर महाराजांच्या पायांना जेवढ्या गोळ्या त्यांना लागल्या होत्या तेवढ्या महाराजांच्या पायावर खुणा होत्या. म्हणजे विचार करा
की गुरुतुल्य व्यक्तिमत्व, आपले गुरु आपलं संरक्षण इतक्या लेवलला जाऊन करतात. जर आपण सर्वोच्च म्हणजे आपण विष्णू महाराजांना सर्वोच्च म्हणतो का? कारण ते संरक्षण करतायत आपलं, ते म्हणजे सांभाळ करणारे आहेत. मग अशा विष्णू तत्वाची ऊर्जा जर आपण विष्णू सहस्त्रनामाच्या माध्यमातून वाढवली तर विचार करा आपल्या सैनिकांना किती मोठा फायदा होईल. आणि हे अदृश्य आहे. हे कसं काम करतं माहितीये का? की बघा, शब्दांमध्ये फार ताकद आहे. आणि म्हणून मी पूर्वज नेहमी म्हणायचे, अजूनही जर तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती असतील तर ते म्हणतात की नेहमी शुभ बोलावं. याचं कारण शब्दांमध्ये फार ताकद आहे. त्या शब्दाला जर मंत्ररूपी लय मिळाली, त्या शब्दांचं रूपांतर जर मंत्रात झालं तर त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही आणि अतिशय प्रभाव देते. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगेन, जर तुमच्यापैकी कोणालाही एक वेळा दिवसभर तुमच्या सोयीने तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा, मी गुगल म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये हवा तर व्हिडिओची लिंक पाठवते, तो त्या स्पीडने बनवलेला आहे आपण. तर त्याच्या लईने तुम्ही एकदा त्यांच्या बरोबर जरी म्हणालात, चुकला थोडाफार चुकला तरी चालेल, काही हरकत नाही. शेवटचे 2 श्लोक आपण असे घेतले की तुमची जी चुकी झाली ती आपण माफी मागतो आणि त्या चुकीचं जे काय परिणाम आहेत ते मला, पण मी जे काही चांगले उच्चार केले ते मात्र सैनिकांना अर्पण करूया, अशा हिशोबाने ते केलेलं आहे. तर तुम्ही त्याच्याबरोबर रोज एकदा जरी म्हणालात तर तो लिहून ठेवा आणि दर रविवारी आपल्या ग्रुपमध्ये आपण ग्रुप रविवारी सकाळी ओपन करूया. तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात, किती जप केलाय तो ग्रुपवर तिथे लिहून पाठवायचा. मी तुम्हाला फॉर्मॅट पण ग्रुपवर पाठवेन. ते लक्ष्य साध्य होईल आणि ते लवकर साध्य जर लक्ष्य झालं तर त्याने काय होईल की बाबा आपण म्हणजे आपलं 1 करोडचं जप करायचं लक्ष आहे. काय सांगावं, आपण प्रयत्न 1 करोडसाठी करतोय, 10 करोड होतील, 100 करोड होतील आणि हे थांबवायचं नाहीच आहे. हे सदोदित त्यांच्या रक्षणासाठी चालू ठेवायचंय. मग आपण हळूहळू कॉलेजेसमध्ये जाऊ, कॉलेजेसच्या मुलांचा सपोर्ट घेऊ, हळूहळू शाळांमध्ये जाऊ, शाळांमध्ये सांगू की रोज बघा आपण जे विष्णू सहस्त्रनाम घेतो त्याच्यामध्ये ध्यानम, विष्णू सहस्त्रनाम आणि फलश्रुती घेतो. आपण हळूहळू घेतोय कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाही येत, मलाही नाही, म्हणून हळूहळू घेतोय. परंतु तुम्हाला सांगते, अजून 1 वर्षभराने अशी सिच्युएशन असेल की जिथे आपल्याला 50 मिनिटं लागतायत ना, आपण 30 मिनिटाच्या आत विष्णू सहस्त्रनाम घेणार. आणि एकदा ते 30 मिनिटं झाले की असंच आपण शाळेला रिक्वेस्ट करू शकतो की बाबा तुम्ही एखादं स्तोत्र मुलांचं आठवड्यातनं एकदा घ्या किंवा 2दा घ्या आणि त्याने मुलांच्या बुद्धीमध्ये अतिशय प्रभावी फरक पडतो. हा अनुभव आहे. सो ही अशी कथा आणि त्यातून मला सुचलेलं हे जे एक हे होतं की जर शंकर महाराज अशा प्रकारे संरक्षण करू शकताय तर आपण अशी ऊर्जा जर महाराजांपर्यंत पोहोचवली, शंकर महाराजांपर्यंत पोहोचवा, गजानन महाराज पर्यंत पोहोचू दे, स्वामींपर्यंत पोहोचू दे, तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांच्यापर्यंत पोहोचवा, आय एम ओके. पण ती सगळी मिळून जाणार विष्णू तत्वातच आहे. आणि ती जे गेलेली ऊर्जा आहे, आता आपण ऑलरेडी पुन्हा आपण एका आपल्या गोल्डन एरामध्ये येतोय. आपण पुन्हा सोन्याचा धूर आपल्या भारतातून निघणार आहे. या माध्यमातून आपण काम करतोय. तर आपल्या भारताला आपल्याकडनं ही छोटीशी फुल नाही पण फुलाची पाकळी आपण सगळ्यांनी अर्पण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो तुम्ही सगळे आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया एकादशीला आणि पुढच्या रविवारी. ग्रुपवर राहा, ऍक्टिव्हेट राहा. मी ग्रुपवर एक पोल टाकणार आहे. मला बऱ्याच जणांचं असं आलंय की मॅडम रात्रीचं संध्याकाळचं नका ठेवा, एक सकाळचं सत्र ठेवा. तर मी ते टाकेन. आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्याच्यावर द्या, मग आपण त्याप्रमाणे ठरवूया. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. शुभम भवंती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू कदम साहेब.